नमस्कार सगळ्यांना, माझं नाव आहे कुणाल आणि वेलकम बॅक टू आवर चॅनल मराठी डार्क स्टोरीज. आणि आज आपल्यासोबत आहे वर्षा. ती तिचा अनुभव आपल्यासोबत शेअर करणार आहे, तर आपण तिच्याकडून ऐकूया. आणि तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडतात तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा या चॅनलला. नमस्कार, माझं नाव आहे वर्षा आणि आज मी तुम्हाला सांगणार आहे माझे 2 अनुभव. आणि हा जो अनुभव आहे ते 2011 मधले आहेत दोन्ही पण. तर 2011 मध्ये ना काही मे जून मध्ये माझ्या पप्पांनी रूम रेंटवरती घेतला एक, कारण आमचा स्वतःच्या रूम मध्ये थोडासा प्रॉब्लेम झाला होता. तर आम्ही रेंटवरती रूम शोधत होतो. तर माझ्या पप्पांच्या मित्रांनी ना एक म्हणजे सांगितलं की एक रूम आहे चॉल मध्ये, तुला हवाय तर सांग, मी बात करतो पुढे. तर पप्पा बोलले ठीक आहे चालेल, मी येतो बघायला तुझ्या इथे कुठे आहे ते. तर हा जे रूम आहे ना तो कुर्ला मध्ये होता. अच्छा. आमचं जे रूम होता कुर्ला मध्ये तो स्टेशनच्या जवळ होता. आणि जे पप्पांनी रेंट वरती रूम बघितला ना ते कुर्ला स्टेशन वरतून 10 ते 15 मिनिटावरती होता. अच्छा. तर आमचा रूम आम्ही रेंट वरती दिला. ते पप्पा गेले रूम वगैरे बघायला, पप्पांना आवडला. पण त्या रूम मोठा होता, एक सिंगलच होता पण भरपूर मोठा रूम होता. पण ना ते रूम ना एवढा मोठा असून पण त्याचं भाडं खूप स्वस्त होतं. फक्त 4,000 रुपये भाडं होतं त्या टायमाला 2011 मध्ये. 2011 मध्ये तिने त्या जिचा रूम होता ना त्या काकींनी तो रूम आम्हाला 4,000 रुपये भाड्याने दिला. अच्छा. तर ते जे काका होते ना ते पप्पांचे मित्र, ते बोलले की तिने आताच नवीन बांधकाम केलेलं आहे त्या रूमचं आणि म्हणून ती स्वस्त देते. पप्पांनी विचारलं पण ना की बाबा काय एवढं स्वस्त, एवढ्या मोठ्या रूमची किंमत 4,000 रुपये फक्त. तर त्यांनी सांगितलं हो, कारण आताच नवीन बांधकाम केलंय आणि मला लवकर भाडं पण कोण भेटत नव्हता मला. आणि म्हणून आम्ही तुम्ही पहिले चालेल तर आम्ही तुम्हाला देतोय असं, म्हणजे 4,000 रुपये भाड्याने चालेल आम्हाला, असं विचारलं. तर ते बोलले ठीक आहे चालेल. मग पप्पांनी घेतलं ते रूम भाड्याने, आम्हाला दाखवलं नाही पप्पांनी. पप्पा स्वतःच बघून आले आणि पप्पांनी ते रूम डन केला की आम्हाला हा रूम म्हणजे रेंटवरती पाहिजे म्हणून. मग एक 10 ते 15 दिवसात आम्ही तिथे शिफ्ट झालो. तिथे शिफ्ट झालो तर ती चॉल कशी होती, सिंगल चॉल होती. म्हणजे असं समोर ना त्याच्या काहीच नव्हतं, म्हणजे एक ओठा होता असा मोठा ओठा. अच्छा. आणि फक्त लाईनीनी अशी चॉल होते ते, आणि डबल माळ्याची असे खालती वरती. तर जी घर मालकीन होती ना ती फ्रंटला राहायची आणि जे आम्हाला रेंट वरती रूम दिला ना तो पाठचा रूम दिला त्यांनी. एकदम पाठचा, असं एकदम स्ट्रेट रूम होता. तर त्यांनी समोरचे 2 रूम ते वापरायचे रूम मालक, आणि सगळ्यात जी लास्टचा खोली होती ना ती आम्हाला त्यांनी दिली. आणि एक छोटीशी गल्ली काढून दिली त्यांनी की त्या गल्लीमधून त्या लास्टच्या खोलीमध्ये जायचं. पण आतमध्ये गेल्यावर ते रूम खूप मोठा होता. मग पप्पा आम्ही म्हणजे सगळे फॅमिली आम्ही तिथे शिफ्ट झालो. तर तिथे ना सगळे लोक आम्हाला विचारायला लागले की तुम्ही कुठे राहायला आलात. तर आम्ही सांगितलं की ओळख एक 2 दिवसांनी ओळख होते ना असं आजूबाजूवाल्यांसोबत. मग आम्ही सांगितलं हा ये बघा ह्या रूम मध्ये. तर आम्हाला सगळे असे बघायचे एकदम, ह्या रूम मध्ये आलात तुम्ही राहायला, हो काय झालं. पण ते काय बोलायचे नाहीत आम्हाला. अच्छा. काहीच बोलायचे नाहीत, फक्त बोलायचे ह्या रूम मध्ये आलात, अच्छा असं करायचे आणि ते जायचे. ते आजूबाजूवाले आम्हाला काही सांगायचे नाहीत. पण तिथे असं 1 महिना झाला, 2 महिने झाले. एका दिवशी म्हणजे त्या 2 महिन्यात ना म्हणजे मम्मी आणि पप्पांची म्हणजे सुरुवातच झाली, भांडणं खूप व्हायची. आणि पप्पांचं जे काम होतं ना खूप लॉस मध्ये गेले पप्पा. खूप कर्ज वगैरे झालं आणि एकदम टेन्शन मध्ये होते पप्पा. आणि त्या घरात जसं शिफ्ट झालो ना, अशांती बोलतात ना घरामध्ये, ती अशांती पसरायला लागली घरामध्ये. तर एकदम सगळं वातावरणच बदलून गेलं घरातलं. आणि सारखा कोण ना कोण आजारी राहायचं, कधी मम्मी, कधी मी, कधी भाऊ, असं. तर असं कोण ना कोण आजारी सारखं राहायचं त्या घरामध्ये. अच्छा. पहिला म्हणजे नाही हे सगळं त्रास तुम्हाला पहिल्याच्या रूम मध्ये नाही? एवढा त्रास नव्हता आम्हाला. पण ते जसं त्या रूम मध्ये जसं शिफ्ट झालो ना आम्ही तर भरपूर त्रास व्हायला लागला आम्हाला. मग असं स्टार्टिंगच अशी झाली आमची.
तर मम्मी पप्पांना बोलायला लागली, काय माहिती इथे आल्यापासून थोडस ना म्हणजे व्यवस्थित वाटत नाहीये, सगळं म्हणजे सगळं व्यवस्थित होत नाही आपल्यासोबत, काहीतरी वेगळंच चाललंय. अच्छा. तर आता पप्पा बोलले, हा आता एवढ्या स्वस्तामध्ये कुठे रूम भेटत पण नव्हता, एक तर घाईघाईमध्ये आपण हा रूम डन केला. ओके. ठीक आहे, आता राहूया 1 वर्ष, कसं पण काढायचंय आता आपल्याला, 1 वर्ष काढूया आपण असं. मग असं बोलता बोलता एक दिवस काय झालं, माझी मम्मी मार्केटला गेली होती, मी कोचिंगला गेली होती आणि माझी बहीण एकटीच होती घरामध्ये, पप्पा पण नव्हते. लहान बहीण? हा, लहान बहीण, माझ्यापेक्षा लहान, ती एकटीच होते घरामध्ये. आता ती त्यावेळेस असेल काहीतरी 14-15 वर्षाची असेल ती त्यावेळेस. पण ती म्हणजे असं तिला असं भीती वगैरे नव्हती वाटायची, ती एकटी राहायची घरामध्ये असं. तर ती एकटी बसली होती अभ्यास वगैरे करत सोफ्यावरती. तर तिथे ना तिला ना किचन मध्ये ना, आता जेवण वगैरे तर ती बनवत नव्हती, ती अभ्यास करत होती. मम्मी तर मार्केटला होती, मी पण नव्हती घरी, मी पण कोचिंगला गेली होती. तर तिला ना गॅसचा स्मेल आला. ती बघते की गॅसचा स्मेल कसा येतोय, तर बघते तर गॅसचं जे वरचं रेग्युलेटर असतं ना ते चालू. ती बोलते, पण मी तर चालू नाही केलं, काय नाही केलं, ती अभ्यास करत होती. तर तिने काय केलं, ते रेग्युलेटर बंद केलं आणि परत अभ्यास करायला बसली ती. तर आपल्या टीव्ही चालू झालं. अरे बापरे. आणि रिमोट टीव्ही पाशीच आहे. म्हणजे असं शोकेश मध्ये आम्ही टीव्ही, त्यावेळी शोकेश खूप फेमस होते, ते बॉक्सवाले टीव्ही. तर त्या टीव्ही आम्ही त्याच्यात होता. तर ते टीव्ही, आपल्या टीव्ही चालू झाला. मग नंतर मग ती घाबरली आणि बाहेर पळाली. म्हणजे पहिला रेग्युलेटर ठीक आहे, तिला असं वाटलं असेल की मी मे बी चालू वगैरे माझ्याने, पण टीव्ही जेव्हा आपल्यात चालू झाला ना तेव्हा ती घाबरली भरपूर आणि ती बाहेर म्हणजे पळाली अशी एकदम. मग तिथे बाजूला ना बाजूच्या काकी वगैरे त्या बसलेल्या, त्या बोलल्या काय झालं काय झालं. तर हिने त्यावेळेस त्यांना काही सांगितलं नाही, ती गप्प राहिली, बोलती काय नाही, मी अशीच बाहेर आली असं. आणि काहीतरी संध्याकाळचे 7:30 वाजले असते, बत्तीचा टाइम होता म्हणजे. तर ती अशी बाहेर पळाली ना, तर ती काकी वगैरे त्या लोक बोलले की ही का अशी पळत आली बाहेर, बाजूच्या काकी. ते त्यांनी विचारलं पण तिला की काय झालं बाळा, तू अशी का बाहेर पळत आली. बोलली काय नाही काकी, मी अशीच आली आहे, माझी मम्मी आणि ताई आता आली ना, मम्मी जाणार घरामध्ये, मी म्हणून उभी आहे इथे असं. तर ते बोलले ठीक आहे चालेल. आणि त्यांनी पण एवढं काही विचारपूस केली नाही, त्यांना वाटलं असेल की मे बी तिच्या मम्मीचा वेट करत असेल ती बाहेर म्हणून. मग मम्मी काहीतरी 10-15 मिनिटांनी मम्मी आली, तर ती रडायला लागली. मम्मीला घाबरून सांगायला लागली, मम्मी आधी ना गॅसचा स्मेल यायला लागला, तर मी बघितलं तर रेग्युलेटर ते वरचं चालू होतं आणि नंतर मग बघितलं तर मी येऊन परत अभ्यास करायला बसली तर आपल्या टीव्ही चालू झाला असं. तर मम्मी बोलली, अगं ते तुझ्यानेच काहीतरी ते चालू झालं वगैरे असेल, एवढं असं हे करू नको. असं तुला वाटलं असेल की म्हणजे वहम झाला असेल किंवा भास झाला असेल त्या गोष्टीचा, चल असं काही नसतं. तर मम्मीनीच तिला हे केलं आणि घरात घेऊन गेली. सगळ्यात आधी त्या घरात जे अनुभव घडला ते माझ्या बहिणीसोबत. अच्छा. तो अनुभव जे घडला तो मग मम्मीनी पण कोणाला सांगितलं नाही ती गोष्ट की तिच्यासोबत असं झालं. मला पण नाही सांगितलं आणि पप्पांना पण नाही सांगितलं. मम्मीला असं वाटलं ती एकटी होती म्हणून ती घाबरली, म्हणजे एकट्यामध्ये पण कधी कधी भीती वाटते ना, त्या हिशोबाने मम्मीनी हे केलं. त्याच्या 2-3 दिवसांनी काय झालं, मी घरात होती आणि ती पण होती, दोघी आम्ही बहिणी होतो आणि मम्मी नव्हती, मम्मी बाहेर गेलेली, मम्मी पप्पा बाहेर गेलेले आणि आम्ही दोघीच होतो. तर अचानक मध्ये ना गॅस म्हणजे किचन मधून ना, किचन मध्ये असं किचन होता आणि किचनच्या समोरच असं आमचं हे होतं, असं साईडला किचनच्या बाजूला वॉशरूम होता. वॉशरूमच्या असं इथे ना असं छोटीशी अशी जागा होती, जसं वॉशिंग मशीन वगैरे ठेवायची. तर त्या वॉशिंग मशीनच्या इथून ना पाण्याचा आवाज यायला लागला. आधी आम्हाला काय वाटलं की मे बी पाणी आलं असेल म्हणून ते आवाज येतोय. आणि त्यावेळेस काहीतरी 10-10:30 वाजलेले, मम्मी पप्पा बाहेर गेलेले कुठेतरी, आम्ही दोघीच होतो. तर ते वॉशिंग एरिया आहे ना, तो छोटासा असा वॉशिंग एरिया त्यांनी बनवलेला वॉशिंग मशीन ठेवायसाठी. तिथून ना पाण्याचा आवाज यायला लागला
आणि ती उठली, ती मला बोलते ताई ताई पाणी आलं वाटतं बघ, ह्या टायमाला आज लवकर आलं ग पाणी. तर मी तिला बोलते हा. मग मी तिला सांगते जा तू मशीन चालू कर, तोपर्यंत मी दुसरं आवरते. ती मशीन चालू करायला गेली, ती मला बोलते नळ चालू करते, बोलते नाही पाणी तर नाहीये. म्हणजे अगं आलाय ना पाण्याचा तर आवाज आला, तू पण ऐकला मी पण ऐकला. बोलते तर नाही ताई बघ पाणीच नाही आलं. बघितलं आम्ही मशीनच्या आजूबाजूला पाणीच नाहीये. अगर पाणी येऊन गेलं पण असतं तर त्या मशीनीमध्ये तरी पाणी थोडं तर जमा झालं असतं, आलेलं पाणी. पण ते पाणी मशीन एकदम सुकी आहे, त्याच्यात काहीच पाणी नाही. आणि दोघींना पण आवाज आला पाण्याचा, असं धबधब धबधब पाणी पडतं ना असं म्हणजे. तर ते पाण्याचा आवाज आला आम्हाला की त्या वॉशिंग मशीन मध्ये असं पाणी पडतंय. पण असं आवाजच आला, म्हणजे असं पाणीच नव्हतं त्याच्यामध्ये. आम्ही बघितलं. मग तेव्हा ती मला बोलली बघितलं ताई. मग तेव्हा तिने पण मला सांगितलं की ना मम्मी आणि तू नव्हती ना तेव्हा माझ्यासोबत पहिला पण एकदा असंच झालेलं, काहीतरी ऍक्टिव्हिटी या घरामध्ये होते. तसं काय आपल्या इतर अजून कोणीतरी आहे या घरामध्ये असं वाटतंय. तर मी तिला बोलली अगं मे बी पाठच्या साईडला ना मोठा नाला होता. तर मी तिला सांगितलं अगं त्या नाल्यामधला पण आवाज येऊ शकतोय पाण्याचा, मे बी कोणी वरतून वगैरे पाणी वगैरे टाकलं असेल तर तुझा आणि माझा भात झाला असेल. कधी कधी आवाज येतो की माळ्यावर पण वरती लोक राहिलेत, मे बी त्यांनी वरतून पाणी फेकलं असेल तर आपल्याला असं वाटलं असणार की त्या पाणी आलं म्हणून. तर मग असं झालं, तो एक अनुभव झाला. त्याच्या 2-3 दिवसांनी पप्पांसोबत झाला. म्हणजे रात्री आम्ही सगळे झोपलेलो होतो. अच्छा. आणि लाईट गेली अचानक मध्ये, काहीतरी 2-2:30 वाजता लाईट गेली. लाईट गेली आणि पप्पा ना जोर जोरात ओरडून उठले. काय कसे की कोण आहे रे, चल निघ इथून, चल साईडला हट हट इथून, माझ्यावरतून उठ, माझ्यावरतून उठ असं. आणि एकदम जोर जोरात, म्हणजे त्यांना असं वाटत होतं कोणतरी त्यांचा गळा दाबते धरून त्यांच्या इथे छातीवर बसून. आणि पप्पा असं असं म्हणजे झोपीमध्ये करतो ना, ते झोपीमध्ये सरक साईडला, कोण आहेस तू, कोण आहेस असं म्हणजे. आणि 5 ते 10 मिनिटातच लाईट आली. मग आम्ही पण घाबरून उठलो. मग आम्ही विचारायला लागलो पप्पा काय झालं. मम्मी पण विचारलं अहो काय झालं, असं का ओरडताय. पप्पा एकदम दम लागल्यासारखं पप्पा. तर पप्पा बोलतात अरे असं मला वाटलं कोणतरी माझ्या इथे छातीवर बसलं आणि माझं ना एकदम जोरात गळा दाबतंय असं. तर मम्मी बोलली तुम्ही स्वप्न वगैरे बघितलं असेल, असं असं कोण, आता आम्ही सगळेच झोपलेलो आहेत आजूबाजूला, असं काहीच नाही. पप्पा बोलले नाही काहीतरी होतं, काय माहिती काय होतं, पण खूप भयानक होतं जे काय होतं ते. मे स्वप्न पण असू शकलं तर ते मला जे फील झालं ना, ते बोलतात मला माहितीये ते काय होतं ते असं. तर मग मम्मी बोलल्या ठीक आहे मुलं आहेत घरामध्ये, जास्त म्हणजे विषय नका काढू, घाबरतील त्या पण. आणि 2-3 दिवसांनी पप्पा ना म्हणजे थोडेसे आजारी झाले आणि एकदम खूप टेन्शन मध्ये राहायचे पप्पा. मग एक दिवस काय झालं, ते एक बाजूच्या काकी आहे ना, त्या माझ्या ना एकदम ओळखीच्या, म्हणजे त्यांची मुलगी आणि मी एकामेकीशी चांगले बोलायचो ना. मग ते त्यांच्या सोबत ना ती माझी फ्रेंड झाली. तर मी एकदा तिला असंच विचारलं, मी तिला सांगितलं, आणि ना आमच्या घरात ना कोण आजूबाजूवाले यायचे नाही. मी त्या मैत्रिणीला सांगायची ना या ना माझ्या घरात या, नाही नाही बोल ना आम्ही आपण बाहेर बोलूया ना, या ना बाहेर ये, तू बाहेर ये, मला अशा करायचे. हा ते घरात नाही यायचे, पण त्या सांगायच्या नाही आम्हाला की काय प्रॉब्लेम आहे म्हणून. तुम्ही रेंट वरती होतात ना. आणि ते त्या मला सांगायचे की एक काम कर ना तू ये ना आमच्या घरी ये तू. एकदम खास मैत्रीण, म्हणजे बेस्ट फ्रेंड झाली होती, बाजूला राहायची ती. मग एकदा मी तिच्या मम्मीला असंच विचारलं, मी म्हणले अहो काकी आमच्या ना घरामध्ये ना असं असं म्हणजे होतंय, काय माहिती का इथे आल्यापासूनच आम्हाला असं होतंय, ह्याच्या आधी आम्हाला असं कधी नाही झालं. मग त्या काकी बोलल्या तुला एक बात सांगू बेटा, तुम्ही तुमच्या रूम मालकिनीला सांगू नका, ती खूप डेंजर आहे, खूप भांडते ती सगळ्यांची इथे. तर मी बोलली काय काकी सांगा ना, ऍटलीस्ट तुम्ही. बोलतात बघ तू माझ्या मुलीसारखी आहेस ना, तर म्हणून मी तुला सांगते की असं म्हणजे काय आहे म्हणून तिथे. तर मी बोलली मग मला बोलली जा तुझ्या मम्मीला बोलून आण. अच्छा. तर मी गेली मम्मीला बोलवलं. तर मग मम्मीला तिने सांगितलं जी तुमची रूम मालकीन आहे ना, ज्या तुम्ही रूम मध्ये राहता ना त्याच्या आधी ना तिची एक मुलगी आणि जावई तिथे राहायची. अच्छा. तुम्ही यायच्या 1-2 वर्ष आधी.
तर तिची मुलगी ना प्रेग्नेंट होती, पण तिचा जावई ना तिला खूप मारायचा, त्या मुलीला खूप मारायचा. तर त्या मुलीनी ना तिथे ना आत्महत्या केली. अरे बापरे. तिने स्वतःला पेट लावून घेतला, जाळ लावून घेतला तिने स्वतःला. म्हणजे ती प्रेग्नेंट होती. ती प्रेग्नेंट होती. हा, आणि तो ना म्हणजे तिचा जे ते घरमालकिनीचे जे जावई होते ना ते खूप दारू वगैरे प्यायचे आणि ते ना मारायचे तिला. अच्छा. तर तिने ना रागा वैतागानी ना ते म्हणजे जाळून घेतलं स्वतःला आणि ती सत्वायची सगळ्यांना. अच्छा. तर बोलतात ती ना आम्हाला इथे गल्लीमध्ये पण खूप वेळा दिसलीये, केलंय तिथे म्हणजे. पण आम्ही ना आता ते जेव्हा तिने केलं होतं ना ते सगळं, तेव्हा तिथे म्हणजे पक्क घर नव्हतं. हे घर तिने आता पक्क बनवलंय आणि रेंटवरती दिलं. अच्छा. म्हणून त्या घराची किंमत तिने कमी ठेवली. अच्छा. समजलं. जे रेंट आहे ना. तर त्याच्यानंतर तुम्हाला लोकांना कधी त्रास झाला, म्हणजे तुम्ही तिथे राहिलात अजून पण? हा, एक 6 आता लगेच तर रूम भेटणार नाही कुठे. अच्छा. मग तिथे आम्ही तरी पण राहिलो, 6-7 महिने राहिलो. म्हणजे पप्पांनी पूजा पाठ वगैरे असं केलं. कमी झालं ते सगळं त्रास कमी बोललं तर त्रास तर कमी नाही झाला, पण लॉस भरपूर झाले पप्पा. म्हणजे पप्पांचा कामधंदा वगैरे पूर्ण बंद झाला आणि निघणं पण मुश्किल झालं तिथून. ते निघायला पण देत नव्हतं. अच्छा. ती जी नेगेटिव्हिटी जी होती ना, ते जे ती तुम्हाला लोकांना तिथेच थांबून ठेवायची आतमध्ये, जायला निघून द्यायला निघायलाच द्यायला रेडी नाही. समजलं. म्हणजे ती आम्हाला, म्हणजे ती काय माहिती काय होतं, आम्हाला रूम भेटत नव्हता दुसरीकडे, आम्हाला पैशाचा बंदोबस्त होत नव्हता. म्हणजे खूप त्रास झाला आम्हाला त्या घरामध्ये. पण आम्ही कसं 2 वर्ष काढलं आम्ही तिथे. त्याच गल्लीमध्ये आम्ही राहत होतो ना, त्याच गल्लीमध्ये अजून एक असंच किस्सा झाला. असंच एक, म्हणजे आता आमच्या घरात तर हे सगळं चालूच होतं. ते तर काय म्हणजे थोडंसंच कमी झालं, जास्त नाही, पण होतं ते तर काय सुरूच होतं. सेकंड, तिथे ना आमच्याच बाजूला म्हणजे आमचं 3rd घर होतं. फर्स्ट घरामध्ये एक फॅमिली राहत होती. तर त्यांचा मुलगा ना म्हणजे कॉलेज कम्प्लीट झालेलं, त्याचं 12th कम्प्लीट झाली ती, आणि तो मुलांसोबत कुठेतरी असं फिरायला गेला होता. तिथे ऍक्सिडेंटली त्याची डेथ झाली, ऑन द स्पॉट ऍक्सिडेंटली डेथ झाली. मग ते आणलं वगैरे त्याला आणि त्याचं सगळं केलं. आणि त्याच दिवशी रात्री माझे पप्पा म्हणजे ते त्याची म्हणजे सगळं केलं. आणि रात्री पप्पा काहीतरी 1-1:30 वाजता येत होते बाहेरून, काही कामाने गेले होते. तर पप्पांना यायला उशीर झाला. तर ती गल्ली कशी होती, अशी स्ट्रेट होती, आणि मग आमच्या आतमध्ये घरे यायला होती. ते पहिला ना असं बसायचा कट्टा असतो ना, लादी वगैरे असं टाकलेला कट्टा असतो, त्या कट्ट्यावरती पप्पांना तोच मुलगा बसलेला दिसला. आणि पप्पांनी जशी गल्लीमध्ये, आता पप्पांना म्हणजे एवढं आठवणच नाही की हा नाही राहिलाय म्हणून. तो पप्पांना बोलतो, काय काका कसे आहेत, बरे आहेत ना? आणि पप्पांनी अशी एंट्री मारली आणि पप्पा पण हो बोलले. आणि पप्पा पुढे आले, आणि पुढे आल्यावर पप्पांच्या लक्षात आले, अरे ह्याचं तर म्हणजे आत्ताच असं झालंय, 1-2 दिवसच झाले याचे. आणि हा, तर पप्पांनी परत पाठी पलटून बघितलं नाही. ते पप्पा बोलले नाही, आणि मग पप्पा पुढे आले. तर तो मुलगा फक्त तुझ्या वडिलांना दिसला, अजून कोणाला दिसला? आणि 1-2 जणांना पण दिसला. तो कधी तिथे बसलेला दिसायचा, कधी त्या गल्लीमध्ये असं फिरताना दिसायचा. असं म्हणजे त्या गल्लीमध्ये भरपूर किस्से झाले आहेत असे भूतांचे. अच्छा. भरपूर, म्हणजे आमच्या सोबत तर 2 झाले, एक ते घरामध्ये, आणि एक असं रिसेंटलीच तो मुलगा वारला आणि तो दिसायला लागला. असं मला तर नाही दिसला, पण असं गल्लीमध्ये पण भरपूर जण बोलायचे, अरे इथे बसलेला रात्रीचा दिसतो असं तसं. कारण तो तिथे राहायचा ना ते गल्लीमध्ये. अच्छा. तर थँक्यू सो मच वर्षा, तू तुझा अनुभव आमच्यासोबत शेअर केला. आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा या व्हिडिओला. आणि आम्ही पुढे जाऊन एक पोस्ट अपडेट करणार आहे आपल्या चॅनलवरती, जिथे आम्ही मेन्शन करणार आहोत एका पोल. त्या पोल असा आहे की आम्ही वेगवेगळ्या मंदिरात जाऊन पॉडकास्ट करणार आहे, तिकडचे जे भटजी असतात त्यांच्यासोबत. आणि आपण त्या मंदिराची स्थापना कशी झाली आणि ते देवांचं काय, या आपल्या पृथ्वीवर काय त्यांचा एक ऑब्जेक्टिव्ह होता, ते आपण सगळं डिस्कस करणार आहोत. तर तुम्हाला देवांचे किस्से
भूतांचे किस्से सोबत ऐकायला आवडतात तर त्या पोलमध्ये जाऊन तुम्ही तुमचा पोल वोट करा, आन्सर सिलेक्ट करा, तुम्हाला जसं ते आवडतं. तर हे जे आहे व्हिडिओज येणार आहे पुढे, जे आम्ही मंदिर कव्हर करणार आहोत, त्याच्यामध्ये भूताडकी किस्से पण असणार आहेत आणि देवांचे पण किस्से असणार आहेत. तर आपण लवकरच भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. त्यापर्यंत लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.